महाराष्ट्रीयन रेसिपी म्हणलं की त्याच्यामध्ये मिरची आलीच आणि मिरची म्हणलं की झणझणीत असं काहीतरी खायचंच असतं आपल्याला. मस्तपैकी आज मिरचीचा खरडा बनवायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. मिरची घेतलेली आहे छान वाळून. मस्तपैकी त्याला छान 2 दिवस ऊन द्यायचं. ही मिरची माझी आधीच लाल झालेली होती म्हणून मी तिला छान असं कडक वाळवून घेतलेलं आहे. मस्तपैकी मिरची घ्यायची. लसूण घेतलेलं आहे. 20-25 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. मस्तपैकी आता मिरचीचे आपण सगळे देठ वगैरे काढून घ्यायचे आहेत. सगळी देठ वगैरे काढून झाली की मग काही नाही सोपं होतं करायला. आणि जेवढी तुम्हाला मिरची पाहिजे किंवा जेवढे तुम्हाला बनवायचे आहे तेवढंच तुम्ही घ्या. तुम्हाला जर थोडी क्वांटिटी बनवायची असली तर तुम्ही थोडी घ्या. जास्त घेतली तर ती मिरची टिकते पण आणि हा खरडा खराब होत नाही. छान आपण तेलामध्ये त्याला छान फ्राय करून घेणार आहोत. मस्तपैकी त्याला एक छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. त्याची देठ वगैरे मी सगळी काढून घेतलेली आहेत. छोटं मिक्सरचं भांडं घेतलं तरी भरपूर होतं. कारण हे आपण मिक्सरमधून जेव्हा बारीक करतो ह्याचं थोडंसंच बनणार आहे हे. कारण ही मिरची छान वाळलेली आहे. मस्तपैकी त्याला सगळं ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. हवं असेल तर तुम्ही त्यात ॲडिशनल म्हणून लिंबू वगैरे पिळू शकता. पण लिंबू आपल्याला नंतर पिळायचं जर तुम्हाला आवडत असेल तर. लसूण घेतलेला आहे मी टाकून. लसूण भरपूर घालायचा. जेवढा लसूण घालता तेवढी छान अशी झणझणीत अशी चटणी होते. आणि फक्त 1 चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे पण ॲडिशनल आहेत. पण जिरे टाकल्यावर छान त्याला चव लागते. आणि आपल्याला मीठ टाकून घ्यायचे चवीपुरतं. 2-3 चमचे ॲड करायचे मीठ. आणि मग मस्तपैकी त्याला छान असं मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे. 1-2 वेळेस फिरवायचं. असं थोडंसं जाडच ठेवायचं आपल्याला. पूर्ण असं बारीक फाईन पेस्टसारखं करायचं नाही आहे. थोडंसं जाड ठेवायचं. आता मी त्याच्यात लसूण टाकलेलं आहे. लसूण कच्चाच आहे म्हणून ते थोडंसं असं पेस्टसारखं झालेलं आहे. आता 1 चमचा मी तेल घेतलेलं आहे. कढई छान तापून घ्यायची आहे आपल्याला. तेल भरपूर घालायचं. छान मस्तपैकी तेलामध्ये आपल्याला त्याला छान तळून घ्यायचं आहे. जो आपण मिक्सरमधून काढलेला आहे त्याला. छान तेलामध्ये छान परतून घ्यायचं. मीठ वगैरे सगळं ॲड केलेलं आहे. एकदम सोपी आणि छान अशी रेसिपी आहे. झणझणीत आहे. पटकन काही खायचं असेल तर बनते. तुम्हाला जर कुठं बाहेर वगैरे जायचं असलं तर तुम्ही नक्की बनवून नेऊ शकता. आणि हे टिकतं पण, खराब वगैरे होत नाही. छान असं आपण तेलामध्ये त्याला छान फ्राय करून घेतलं की ते टिकतं, खराब होत नाही. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी घालणार आहे शेंगदाण्याचं कूट. तुम्हाला जर नको हवं असेल तर तुम्ही नाही घालू शकता. मला घालायचं आहे, मी घातलेला आहे 1 चमचा. छान लागतं. मस्तपैकी असं छान अशी आपली रेसिपी तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.